हे आहे बापर्डे गाव। बापर्डे गावामध्ये देऊळकोंड हे बघा, हे तुम्हाला दाखवतो आता व्हिडिओमध्ये। जी मोंडमध्ये पहिली आमची पाणी योजना होती ती योजना ही बघा, इथे देऊळकोंड ते हे ठिकाण। चारी बाजूने बापर्डे गावामध्ये हे बघा संपूर्ण असे डोंगर आणि सर्व जंगल आहे, आणि त्यामध्ये एक गणेश मंदिर आहे इथं। आणि आता त्याचा मागे गणपतीला उत्सव आहे, त्याच्याच मागच्या बाजूला देऊळकोंड आहे, तुम्हाला दाखवतो। ही इथं देऊळकोंड खोल पाणी आहे बघा, सगळं हिरवं गर्द आहे आणि खाली पाणी खोल आहे, गोड पाणी। आणि इथलंच मोंडला पहिली योजना होती ब्रिटिशकालीन, त्यावेळी जी योजना पहिली होती ती इथून होती। बघा तुम्हाला दाखवतो आता विहीर पण या। आणि ही त्यावेळीची विहीर, ज्या विहिरीचं पाणी मोंडला येत होतं ती विहीर। हे बघा, हे पंप हाऊस आणि ही विहीर। ही विहीर आता योजना बंद झाली। हा त्यावेळेचा तो पंप हाऊस हा बघा, ज्या योजनेचं मोंडमध्ये पाणी आम्ही पाहिलेलं आहे, जोरात फोर्समध्ये पाणी यायचं। हे बघा ही विहीर, पण ते आता योजनाच बंद झाली, ब्रिटिशकालीन योजना त्यावेळची। हे बघा, हे खाली बाजूला पाणी आहे बघा, संपूर्ण निसर्गमय असा परिसर आहे। आणि ते बाजूलाच मस्त सुंदर असं गणेश मंदिर आहे, पंप हाऊस। आणि या विहिरीचं पाणी आम्ही लहानपणी प्यालेलो आहोत, आणि कुणी या योजनेचं पाणी त्यावेळेचं पिलेलं असेल त्याने कमेंटमध्ये आपले काय असेल ते सांगायचं। सुंदर परिसर आहे बघा। आता तुम्हाला बापर्डे गणेश मंदिर दाखवतो। ही मागची बाजू आहे। आता गणेश जयंती आहे परवा 1 तारीखला, सगळं सुशोभीकरण चालू आहे मंदिराचं सुंदर असं जांभ्या दगडामध्ये। तसंच हे बघा सुंदर काम केलेलं आहे, शिवलिंग आहे। आणि हे दुर्गादेवीचं मंदिर बाजूला, किती सुंदर काम केलं आहे बघा। सगळं काळा दगड आणि जांभा दगड वापरून सुंदर कलात्मक असं मंदिर बनवलं आहे। 1968ची पाटी आहे मंदिराला। ही दुर्गादेवीचं मंदिर, आणि ही मूर्ती बघा किती सुंदर आहे, पाषाणी मूर्ती आहे। दुर्गादेवीचं रूप इतकं सुंदर आहे, आणि दगडाचं मूर्तीचं काम पण किती सुंदर आहे बघा। पूर्ण काळ्या दगडामध्ये अशी मूर्ती आहे। समोर बाजूलाच खांब आणि त्याचा सभामंडप, अप्रतिम असं कलाकारी दगडामध्ये केलेले आहे। बाजूलाच श्री गणेशाचं छोटं मंदिर आहे। हे बघा आता काम चालू आहे, कलर काम।
बाजूलाच श्री सत्यनारायण खास पूजेसाठी असं छोटं मंदिर रूपी बनवलेलंच आहे कायमचं. आम्हा कलाकारांचं एवढं मोठं भाग्य आहे की या परमेश्वरानेच आम्हाला सृष्टीमध्ये आणलं. आम्हालाच आमचे डोळे बाप्पाने उघडले, पण त्या बाप्पाला या सृष्टीमध्ये पुन्हा डोळे उघडून मान फक्त एक गणेश मूर्तिकारच देऊ शकतो. आणि ते आमचं गणेश मूर्तिकारांचं भाग्य आहे. बाजूलाच अशा पाषाणी दगडामध्ये छोट्या छोट्या वेगवेगळ्या मूर्त्या आहेत. त्याच्या मागे पण खूप मोठी हिस्ट्री आहे, पण ती काय आपणाला तेवढी माहिती नाही. देवता आहेत. मंदिराच्या समोर एक सुंदर अशी दीपमाळ आहे. सुंदर असं बाजूला बगीचा आहे. हे बघा, खरोखर प्रेक्षणीय स्थळ आहे. बाजूला श्री रामेश्वराचं पण मंदिर आहे. खरोखर सुंदर आहे. हे बघा, खूप सुंदर असं काळ्या दगडामध्ये कोरीव काम असं नक्षीकाम पाहायला मिळेल इथे. आणि त्यामध्ये खाली श्री रामेश्वराचं लिंग आहे, पिंडी. समोर वेगवेगळ्या देवता आहेत. हे बघा, बाजूलाच रामेश्वराचा झोपाळा आहे.